केरळमधील 18 वर्षीय दलित ॲथलीटवर गेल्या 5 वर्षात 58 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून देशाला या घटनेनं सुन्न केलंय। मिळालेल्या माहितीनुसार पीडितेच्या बालपणीच्या मित्रानेच याची सुरुवात केली होती। अहवालानुसार लैंगिक अत्याचार करणाऱ्या 58 पैकी 44 लोक हे त्याच दलित वसाहतीतील किंवा पीडित महिला राहत असलेल्या जवळपासच्या भागातील होते। या प्रकरणी 4 पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि SC/ST कायद्याअंतर्गत 29 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सुबिन हा पीडितेच्या बालपणीचा मित्र असल्याचं तपासात समोर आले। ती 13 वर्षाची असताना अत्याचाराला सुरुवात झाली। सुबिन आणि पीडितेचं घर जवळ होतं, दोघेही बालपणीचे मित्र होते। सुबिनने आधी पीडितेला त्रास दिला आणि त्याचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले। त्यानंतर त्याने त्याचा वापर करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।